मॉर्निंग व्हिडिओ बरो दिसली सगळ्यांक। माचयेर जाल्लो आमचो आम आदमी पार्टीचो गोंयचो प्रेसिडेंट बाब एडवोकेट अमित पालेकर, आमचो क्रूज सिल्वा इंजिनियर क्रूज सिल्वा वेली कॉन्स्टिट्युएन्सीचो आमदार, बाब सिद्धेश आमचो नॅशनल युथाचो प्रेसिडेंट, आमचो अध्यक्ष बाब जोसफ झेडपी आनी हांगा आशिल्ले सगळे दुसरे पार्टीचे लिडर्स, बाब विनय वेली पयले सुवातेर तुगे आखे हे यूथ भुरग्यांक एक शाबासकी, कित्याक आज तुवें मेसेज धाडल्या आनी मेसेज किती वयती की आम आदमी पार्टी इज द ओनली पार्टी who can assure you justice when it is considered for your political reservation. जे हे सरकार रिझर्वेशना उलयता आनी हे रिझर्वेशन 4 सीटां तुमकां जर दिवपाक जाय 1,40,000 आनी 9,000 सुमार 2011 सेन्ससा प्रमाणे तुमगेली कम्युनिटी आहा आनी हे कम्युनिटीक जर ती 4 सीटां दिवपाक जाय जाल्यार आम आदमी पार्टी भायर आनी खंयची पार्टी तुमकां दिवपाक शकना आनी हेच आज नियाळ केले। दुसरे तुगे मेसेज क्लियर कितें वयता गोंयकारांक की एक रिमाइंडर कितले जाण निवडून हाडले आमी 2022 कितले पॉलिटिकल पार्टीचे कितले आमदार निवडून हाडले म्हाका कोणी सांगतलो 16 इफ आय एम करेक्ट 16 आज आहे आमी कितले आज आहे 7 जण। आम आदमी पार्टी कितले जाण निवडून हाडले 2 जण आहे कितले 2 जण आहे। सो म्हाका दिसता आज विनय वेलीपागे मेसेज क्लियर वोट हेच्या मुखार कोणा मारपा जायो जे कोणे पार्टी चेंज केलो ना, कित्याक रस्ते कोणी जायत ना जायत, रिटेनिंग वॉल जायत ना जायत, ड्रेनेज जायत ना जायत, पूण वोट मात तेका ऑनेस्टी म्हणटा ती वोटाची आज गरजेची आनी आज गोंयभर आज मेसेज वयता की आम आदमी पार्टी वोट मारलो आम आदमी पार्टीचे आमदार आज आहा हिंगा आनी आम आदमी पार्टीचे जे कितले जाण आम आदमी पार्टी सोडटले जायते जाण आता भाषण घेतले मिटिंग घेतली आनी सांगतले जायत पार्टी बसले आम आदमी पार्टी बसवली ही पार्टी बसवली ती पार्टी बसवली वोट फोडपाक। आम आदमी पार्टीन वोट फोडाय या 2 आमदार निवडून हाडले आनी ते 2 आमदार अजून 3.5 वर्स आय आनी 1.5 वर्स आपल्यागे 5 टर्म पार्टी बारा कंप्लीट करतले। ही मेसेज आज हांव सगळे पॉलिटिकल पार्टी सांगूंक लायता आनी गोंयकारा कडेन एकूच हांव उपकार मागता, जे भाशेन बाणाले कॉन्स्टिट्युएन्सी आनी वेळी कॉन्स्टिट्युएन्सी लोकांनी आमचेर विश्वास दवरलो आमकां वोट मागलो आनी तेंगे वोटाक लागून आज आमी आमगे फाटे बारात ही टर्म आसतले आनी मुखार आसतले। तेच भाशेन म्हाका दिसता आख्खे वेळी कम्युनिटी आख्खे एसटी कम्युनिटी आख्खे सगळे हे ट्रायबल कम्युनिटी विनय वेलीपा बारार तेगे लिडरशिपा अंडर मुखार येवन एकठांय रावन सगळे कॉन्स्टिट्युएन्सी जे हे कम्युनिटी लोक आहा ट्रायबल कम्युनिटी लोक आहा सगळ्यांनी एक तेंको दिवपाचो, कित्याक तुमगे कम्युनिटीचे जितले आमदार बीजेपी आहात ते सगळे फेलियर म्हणून जाल्ले आनी वी नीड एन ऑल्टरनेटिव्ह एंड आम आदमी पार्टी इज द ओनली ऑल्टरनेटिव्ह फॉर दिस ट्रायबल कम्युनिटी। असेंब्ली कॉमेंस जावपाची आहा तुमगेले रिझर्वेशना लागून हांव आनी क्रूज उलयतले आनी आमी विनय बाबा कडेन तुमगे टीमी कडेन बसोन कित पॉयंट कितको स्ट्रॅटेजी मांडपा जाय तुमगेले रिझर्वेशना लागून हे आमी उलयतले। तुमगेले पेंडिंग फॉरेस्ट राइट्स आहा, फॉरेस्ट राइट्स कमिटी म्हणून तुमगेले हे पेंडिंग आहा, ही फॉरेस्ट राइट्स कमिटी लागून तुमगेली जी जमीन आहा तुमगे जे रिसोर्सेस आहे तुमगे जे कम्युनिटी तुमकां दोंगराचेर रानात तुमची वाट आसली तुमगेल्यो ती तुका कसो मेळना, तुमगे जी भाट आहाय तूं जर काल आमी गेल्ले लांब गांव म्हणटा तिका लांब गांव हे गांवांत गेले जाल्यार आख्खो गांव भाड्यार दिलो आख्खो गांव लीज केल्लो आहा तेमी। ही परिस्थिती झाली आहे आज कोटीगांव जर तूं गेलो जाल्यार भरपूर डिफिकल्टी आहा। ह्यो सगळ्यो डिफिकल्टी जावं तुगेली एफआरसी फॉरेस्ट राइट्स कमिटीचेर तुमगे जे गांव आज लिजा दिता गव्हर्नमेंट हे टॉपिकाचेर हे सगळे टॉपिकाचेर तुमकां घेवन भासाभास करून तुमगेले प्रश्न आनी डिबेट करपाक हांव आनी क्रूज हे असेंब्लीन तुमी प्रेजेंट करता। आज ट्रायबल भवनाची गरज आहा। सरकार कोट्यांनी पयशे मोडटा पूण ट्रायबल भवन बांदपाची खबर ना, बांदता म्हणटले हातोर घातले 2027 म्हणून याद दवरूंक सांगतो पूण हेंगे हातराचेर हेंगेलोच लोक आज म्हाका दिसता हेंकां डीच करपाची गरज आहा, कित्याक आज बीजेपी जे करता ते फकत ब्लफ मारपाक करता। हांव तुमकां सांगता आमकां तुमगेलो सगळ्यांगेलो सपोर्ट जायो
ट्रायबल भवन आम्ही 2027 फर्स्ट प्रोजेक्ट म्हणून एसटीचो बांदून हाडया आम आदमी पार्टीच्या सरकारा अंडर आणि आम्ही विनयाक मुखार घेऊन म्हाका हे काम आम्ही मुखार दवरपाक जाय. ट्रायबल रिसर्च सेंटर म्हणून आहा, तुमकां खबर आहा जाल्यार खबर ना, पूण त्या रिसर्च सेंटरात कांयच जायना, कांयच एक गजाली जायना, कांयच एक फॅसिलिटी मेळना, कांयच एक स्किमीच्यो तुमकां कांयच मेळना. सो ह्यो सगळ्यो गोश्ट्यो फकत एक व्हाईट एलिफंट कसो आहा आणि हे व्हाईट एलिफंटाचेर हो सरकार तुमच्या नावान हो सरकार पयस करता. जे भाशेन मायनिंग बेल्टान तुमचो चयला तेंगे सगळे पीठ आले आणि हे पिठांत आज उदक पडला. हे पीठ केन्ना फुट्टले आणि केरळा जे भाशेन वायनाड सिच्युएशन जाल्ले ते फुटोन उदक जर गांवांत येले आमचे जितले ट्रायबल भाव आहाय जे गांवांनी, काल हांव ते लामगांव गेलो थिंगा हीच परिस्थिती. सो हो सरकार कायदो फॉलो करना, हो सरकार तुमचेर आणि तुमगे जिवाचेर आणि तुमगे हेल्थाचेर हो सरकार पयस करता. 35,000 crore स्कॅमाची याद आहा की ना मायनिंगाची? हे 35,000 crore हे सरकाराचे मनशाक तांगे फॅमिलीक बर पडपाना, कित्याक हे 35,000 crore तुमगे फॅमिलीक तुमगे हेल्थाचेर तुमगे भुरग्यांचेर हे पयशे जोडले आहा, हे करप्शन केल्ले आहा. हांव आणि क्रूज सांगता की आम्ही हे 35,000 crore स्कॅमाचेर आणि हे तुमगेले मायनिंग एफेक्टेड एरिया जो लोक आहा तेचेर आम्ही असेंब्लीन दोगोय आवाज काढले आणि तुमकां सपोर्ट करतले. निमणे मुठायचे नॉन रेकॉग्नायझेशन ऑफ धनगर कम्युनिटी, जे भाशेन दुसरे कम्युनिटीक रेकॉग्नायझेशन दिल्ले आहा, दर्जो दिल्लो आहा, ते भाशेन धनगर कम्युनिटीकूय हो दर्जो दिवपाक जायो. ह्या दर्ज्या पासतूय आम्ही आमगेलो आवाज काडले, ह्या दर्ज्या पासतूय आम्ही त्या लोकांकडे आमगेलो विनय घेऊन तेंकडे उलयतले आणि तेंगेले आयकून घेतले आणि तेंका हो दर्जो दिवपाक कितकोन मुखार सरपा जाय, कॉलिंग अटेन्शन करपा जाय, डिमांड्सांक घालपा जाय, ही चर्चा आम्ही हे कम्युनिटीक लागून आम्ही उलयतले. आमगे एकूच तुमकां मागणे, आम आदमी पार्टी आता मुखार एग्रेसिव्हली लोकांमध्ये वयतली. काल आम्ही म्हापशा ऑफिस ओपन केला आणि म्हापशा म्युनिसिपालिटी कॉन्टेस्ट जातले म्हणून कालीच आम्ही डिक्लेअर केला आणि आज आम्ही एसटी कम्युनिटी बारार आज मुखार गेल्या आणि एसटी कम्युनिटी बारार आज आम आसतले आणि आम सिरियस आहे एसटी कम्युनिटीचे इश्यूज सॉल्व करपाक आणि ट्रायबल कम्युनिटीचे इश्यूज सॉल्व करपाक, ही आज आम्ही मेसेज दिला. सो दिस हे सांगून विनय बाब वी वेलकम यू. म्हाका एक 10 ते 12 वर्स जाली आम आदमी पार्टी बारा आसल्यार हांव तारवटी बॅकग्राउंडान, पूण आज जे हांव हिंग भितर सरला, जे आज हांव काम करता त्या उमेदीन करता. जे आमकां काम करून दाखयलो आहा आज गोंय कर चयलो. तुजे सब भुरगीं जाय आमकां, तुगे कम्युनिटी लागून आम काळजांसून आम काम करतले, तुगे कम्युनिटी जस्टीस दिवपाक आम काळजांसून वयतले, पूण एकठांय जावन 2027 आम सरकार घडोवया आणि तुज्या सब भुरग्यांक